सिंहासनाधीश छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। आपण बघतोय अभिनेता गोविंदा यांचा पक्षप्रवेश थोड्याच वेळामध्ये होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलेलं आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे। गोविंदा सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता थोड्याच वेळामध्ये अभिनेता गोविंदा याचा पक्षप्रवेश शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होणार आहे। गोविंदाला लोकसभेची मुंबईतून उमेदवारी सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे आता कशी गणित असतील हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। याआधी गोविंदा हे 5 वर्ष खासदार होते। थेट जाऊयात, सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, संदीप, आपण पाहतोय की गोविंदा हे आता बाळासाहेब भवनात दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या सोबतच। खरं तर ते वर्षावरून निघाले होते। गोविंदा हे याआधीही उत्तर मुंबई या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत, मात्र ते त्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती आणि हॅलो, आवाज येतोय सूरज, बोला। तर आपण पाहतोय की गोविंदा यांचा आता पक्षप्रवेश हा सुरू होत आहे। शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश देखील सुरू होईल। मात्र ही बातमी सर्वप्रथम साम टीव्हीने दाखवण्यात आली होती की गोविंदा यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की आज गोविंदा यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि उत्तर पश्चिमसाठी त्यांचं नाव चर्चेत आहे। या आधीचा त्यांचा अनुभव, राजकीय अनुभव, त्याचबरोबर ती एक अभिनेता म्हणून चेहरा या उत्तर पश्चिम मतदारसंघात चांगली कामगिरी करू शकतो। त्याचबरोबर हा संपूर्ण जो मतदारसंघ आहे हा बहुबाल आहे, त्यामध्ये उत्तर भारतीय मतदारसंघ हे मोठ्या प्रमाणात आहेत। तर त्याचबरोबर ती मराठी मतं ही देखील निर्णयात्मक असणार आहे, त्यामुळे याचा फायदा नक्की त्या पक्षाला होऊ शकतो। या अनुषंगाने उत्तर पश्चिम या जागेसाठी गोविंदा यांची नाव हे चर्चेत आहे। उत्तर मुंबईत यापूर्वी ते खासदार राहिलेले आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं आणि आता शिवसेनेत आज त्यांचा प्रवेश झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होता आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघतोय अभिनेता गोविंदा यांचा पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि आता उत्तर पश्चिम मुंबईमधून गोविंदा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। गोविंदा या अगोदर सुद्धा मुंबई उत्तरमधून काँग्रेसचे खासदार होते। 5 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच अनुभवाचा त्यांना फायदा सुद्धा होणार असल्याचं बोललं जातं आणि या अनुषंगाने आता उत्तर पश्चिमची गणितं काय असतील हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। माननीय गोविंदाजी, आपल्याशी संवाद